नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी मनापासून खास सर्व महिलांसाठी तयार केला आहे. गणेश जयंती 2026 या पवित्र दिवशी महिलांनी काय करावं, कसं वागावं, कशी पूजा करावी, कोणते उपाय केल्याने घरात सुख शांती, सौभाग्य, समाधान मिळतं आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं आज आपण सविस्तर आणि शांतपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक महिलांना पडणारे प्रश्न यामध्ये आपोआप सुटतील. गणेश जयंती म्हणजे भगवान श्री गणेशांचा जन्मदिवस. हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, म्हणजेच आपल्या जीवनातील अडचणी, अडथळे, मनातील गोंधळ दूर करणारे देव. म्हणूनच या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना खूप लवकर फळ देते, असं आपल्या शास्त्रात आणि परंपरेत सांगितले आहे. हा दिवस महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण घराची शांती, घरातील वातावरण, नात्यामधला समतोल बऱ्याच अंशी स्त्रीच्या हातात असतो. विवाहित महिलांनी गणेश जयंती दिवशी श्रद्धेने गणपतीची पूजा केली तर सौभाग्य टिकून राहतं. घरात विनाकारण होणारे वाद कमी होतात आणि पती पत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं. असं मानलं जातं की अनेक महिलांचा असा अनुभव आहे की या दिवशी केलेल्या प्रार्थनेनंतर घरातील परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. अविवाहित महिलांसाठी गणेश जयंती फारच शुभ मानली जाते. ज्यांच्या लग्नात अडथळे येत आहेत, योग्य स्थळ मिळत नाही किंवा वारंवार काही ना काही अडचणी येतात, अशा महिलांनी या दिवशी मनापासून गणपतीची प्रार्थना करावी. कारण गणपती बाप्पा अडथळे दूर करणारे देव आहेत. श्रद्धेने मागितलेली इच्छा ते नक्की पूर्ण करतात, असं मानलं जातं. ज्या महिलांनी संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी गणेश जयंती हा दिवस खूप आशेचा मानला जातो. मनात कोणतेही ताण न ठेवता फक्त विश्वास आणि श्रद्धेने गणपतीची उपासना केली तर सकारात्मक परिणाम नक्की मिळतात, असे अनेक भक्त सांगतात. गणेश जयंती दिवशी महिलांनी सकाळची सुरुवात शांतपणे करावी. शक्यतो लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावेत आणि मन शांत ठेवावं. या दिवशी घरात स्वच्छता असणं फार महत्त्वाचं मानलं जातं, कारण स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. मनात राग, चिडचिड, असूया, नकारात्मक विचार असतील तरी ते या दिवशी शक्यतो बाजूला ठेवावेत, कारण गणपती बाप्पा शुद्ध मनाला जास्त प्रसन्न होतो. आता पूजा कशी करावी हे समजून घेऊया. गणेश जयंती दिवशी महिलांनी घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात, कारण दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. फुले, अक्षदा अर्पण करून नैवेद्य ठेवावा. नैवेद्यासाठी मोदक असतील तर उत्तम, पण नसतील तरी गूळ, खोबरे, फळ किंवा साधा प्रसाद चालतो. महत्त्व पदार्थाचं नसून भावनेचं असतं. यानंतर शांतपणे बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. हा जप किमान 11, 21 किंवा शक्य असेल तर 39 वेळा करावा. जप करताना मनात कोणतीही नकारात्मक गोष्ट आणू नये. फक्त एवढंच मनात ठेवा की गणपती बाप्पा आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे. गणेश जयंती दिवशी महिलांनी एक अतिशय सोपा पण प्रभावी सौभाग्याचा उपाय सांगते. एक सुपारी घ्या, त्यावर हळद कुंकू लावा आणि ती गणपतीसमोर अर्पण करा. सुपारी अर्पण करताना आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी आणि घराच्या शांततेसाठी मनात प्रार्थना करा. हा उपाय केल्याने सौभाग्य टिकून राहतं आणि नात्यामधील तणाव कमी होतो, असं मानलं जातं. संतती इच्छुक महिलांनी या दिवशी गणपतीला 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि मनापासून प्रार्थना करावी.
काही घाई न करता फक्त विश्वास ठेवा. श्रद्धा आणि संयम या दोन्ही गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत. घरात सतत वाद, अस्वस्थता, आर्थिक अडचणी किंवा मनाला शांतता मिळून नसेल तर गणेश जयंती दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना कोणतीही समस्या मनात ठेवू नये. फक्त घरात सुख, शांती आणि समाधान राहो अशी साधी प्रार्थना करावी. साधेपणातच खरी भक्ती असते. या दिवशी महिलांनी काही गोष्टी मुद्दाम टाळाव्यात. कोणाशीही भांडण करणं, कठोर शब्द वापरणं, खोटं बोलणं, नकारात्मक बोलणं टाळावं. मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावं. शक्यतो कोणाचं मन दुखावू नये, कारण गणपती बाप्पा साधेपणा, नम्रता आणि प्रेमाला जास्त महत्त्व देतात. उपवासाबाबत सांगायचं झालं तर महिलांनी आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार उपवास करावा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फलाहार, दूध, साबुदाणा चालतो. स्वतःला त्रास देणं ही भक्ती नाही, हे लक्षात ठेवा. मन प्रसन्न ठेवणं हीच खरी पूजा आहे. शेवटी एवढंच सांगते की गणेश जयंती 2026 हा दिवस महिलांनी श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक मनाने पाळला तर जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होतात. गणपती बाप्पा आपल्याला योग्य दिशा दाखवतात आणि मनाला बळ देतात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.